सीएनजी पीएनजी पुरवठ्यामध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमेरिका इराण युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सीएनजी पीएनजी तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे। सीएनजी पीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडनं आपली यावर्षी भूमिका स्पष्ट केली आहे। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम सध्या सीएनजी पीएनजीच्या पुरवठ्यावर झाला नसला तरी कपात होण्याची शक्यता असल्याचं महानगर गॅस लिमिटेडनं स्पष्ट केलंय। पीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यास सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे, तर सीएनजी अभावी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडेल। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये महानगर गॅस लिमिटेडतर्फे पीएनजीचा पुरवठा केला जातो। आणि या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। सीएनजी पीएनजी या महत्त्वाच्या घटकावरती सुद्धा येत्या काळात मोठ्या प्रमाणात संकट येऊ शकतं, अशा प्रकारची माहिती आता समोर आली आहे। मुंबईमधल्या सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। या संदर्भात महानगर गॅसकडनं सुद्धा भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई आणि ठाणे, पुणे यासारख्या भागांमध्ये जवळपास 30 लाखांहून अधिक जे घरगुती वाहक वापरकर्ते आहेत किंवा त्यापेक्षाही व्यावसायिक किंवा औद्योगिक आस्थापना आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅसचा पुरवठा केला जातो। जर आपण पाहायला गेलं तर 12 लाखांपेक्षा जास्त वाहनं ही सीएनजीवर चालतात। 4 लाखांहून अधिक रिक्षा आणि एकंदर हजारो वाहतुकीची जी साधनं आहेत, ज्यामध्ये बस, रिक्षा, ऑटो या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे। या सगळ्या गोष्टींवरती मोठ्या प्रमाणात आता तणाव निर्माण होऊ शकतो। स्थितीत जरी कुठलाही परिणाम या एकंदर संसाधनांवरती होत नसला तरी सुद्धा येत्या काळात जर युद्धजन्य परिस्थिती निवळली नाही, जर दोन देशांमधल्या युद्धात कुठलाही मध्यस्थीचा तोडगा निघाला नाही, तर निश्चितपणे सीएनजी पीएनजी आणि या सगळ्या जवळच्या संसाधनांवरती याचा खूप मोठा फटका देखील पडू शकतो। त्यामुळे सरकारकडनं या संदर्भात काय उपाययोजना केल्या जातात, या दोन देशांमधल्या युद्धात काही मध्यस्थीचा मार्ग निघतोय का, यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।